तशी उत्तरं दिली होती. त्याच्यामुळे अपेक्षा तेव्हा खरंच सोडलेली होती की मला वाटलं होतं मी लिस्टमध्ये नाही आहे, आता मी पुढल्या अटेम्प्टची तयारी करायला पाहिजे. बरं, एकंदरीत त्यावेळेला तुम्ही जी साधारणपणे शिक्षण घेतलं MSc मॅथमॅटिक्स किंवा BEd केलं, तर त्यावेळेला तुम्ही काव्यसंग्रह लिहिला होता स्वप्नगंध, किंवा युवावाणीवरती बरेच कार्यक्रम केले होते, किशोर मासिकात कथा वगैरे लिहिल्या होत्या, वाचनही भरपूर होतं, वडिलांचा तर पाठिंबा आणि त्यांचा आदर्श होता. त्या सगळ्यांचा काही तिथं फायदा झाला का मुलाचा? हो. कसा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पार्टनरने असं सर तुमच्यासारखं माझा बायोडाटा वाचून पाडल्यानंतर मला तिथे बोलायला लावलं होतं, तू काय लिहिलंस ते सांग जरा. आणि अर्थात ते मराठीत होतं, त्याच्यामुळं पार्टनरला मला ते समजून सांगायला लागलं होतं की ते मी जे लिहिलं आहे ते काय आहे. आणि ती एक कविता होती आणि ती स्त्री भ्रूण हत्येवर होती. कदाचित म्हणून त्या पार्टनरला मी जे लिहिलं आहे ते आवडलं, मे बी अपील झालं त्यांना. मग ही एवढं लहान वयामध्ये म्हणजे महाविद्यालयीन कार्यामध्ये असं करावं का वाटलं? पुन्हा म्हणजे परत वडिलांच्या पेक्षा दुसरं काहीतरी असणार ना, म्हणजे कुणाची तरी प्रेरणा, कुणाच्या तरी प्रेमात पडला असं वगैरे काही झालं होतं का त्यावेळेला? काहीतरी असणार ना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंतर संजयचं आहे ते, पण त्याच्या अगोदरच विचार असं सर मी एक सांगू इच्छिते की माझं लग्न लव्ह मॅरेज नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की कविता करायसाठी किंवा लिहायसाठी प्रेम असावं लागतं असं काही कंपल्शन नाही आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की मी फेमिनिस्ट आहे जरा, त्याच्यामुळे असं तेव्हा तरी मी म्हणजे बरं. इथं आपल्या सर्वांच्यासाठी तुम्ही एखादी कविता म्हणून दाखवाल का स्वप्नगंधाची? सर मी 4 ओळी म्हणून दाखवल्या चालेल, कारण ती जी स्त्री भ्रूण हत्येवरची कविता होती ती फार लांब आहे. एक मला जरा माझी बरी वाटलेली 4 ओळी ऐकवते. दिवसभराच्या संघर्षाने मोकळे श्वास भावे माझे पंख इतके बुलंद की आभाळांनाही विश्रांतीला यावे. अरे वा, चांगली. भाग्यश्री APU म्हणून काम केलं, असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर, त्यानंतर नायब तहसीलदार म्हणून काम केलं, नंतर विक्रीकर खात्यामध्ये होता, नंतर परत आता IAS म्हणून आहे. तर ह्या 4 पदावर काम करताना काय वेगळा अनुभव आला? आणि मग प्रत्येक वेळा या पदाच्या त्या पदात जावं, तिकडं जावं, हे कसं काय सुचत गेलं? मी सर आताच म्हटल्याप्रमाणे लहानपणापासून जिद्दी आहे आणि थोडीशी असमाधानी पण आहे. म्हणजे मी करते त्याच्यावर माझं सॅटिस्फॅक्शन कधीच नसतं, मला अजून काहीतरी सतत करावं असं वाटतं, त्याचंच ते फळ आहे. बरं, वैकल्पिक विषय कुठले निवडले होते आणि काय निकष काय होता त्याला? इतिहास आणि मराठी लिटरेचर. एक तर मी बेसिकली सायन्स फील्डची आणि त्याच्यात मी मॅथमॅटिक्सची विद्यार्थिनी आहे, पण साहित्याची आवड असल्याने थोडंसं अंग असल्याने मी मराठी लिटरेचर निवडलं. आणि हिस्ट्री म्हणजे मला असं वाटलं होतं की मला या विषयासाठी जास्त कोणाची मदत घ्यावी लागणार नाही, मग आपण घरी पण करू शकतो असे ते विषय होते. म्हणून म्हणजे लोकं जरा वेगळे निकष ठरवतात, तुम्ही नाही लिस्टमध्ये आलं पाहिजे, मागच्या वेळेस याला इतके छान, या सब्जेक्टला इतके चांगले मार्क होते, तो स्कोरेबल आहे, आणि माझे निकष बिलकुल वेगळे होते विषय ठेवायचे. सध्या काय झालं आहे की आपल्या महाराष्ट्रातून जेवढी मुलं, आता यावर्षीचा जर निकाल बघितला, जवळजवळ काहीतरी फायनल निकालात आपल्याकडे 90 मुलं आहेत. मुलींची संख्या 90मध्ये फक्त 6 ते 7 असतं. आणि एकंदरीत तुझ्याकडे बघितल्यानंतर वाटतं की आपल्याकडं बरंच पोटेन्शियल आहे. मग अशा मुलींनी या परीक्षा द्याव्यात आणि त्यात यशस्वी व्हावं, नुसतं परीक्षा द्याव्यात नाही, यशस्वी व्हावं. तर याच्यासाठी कानमंत्र काय असेल मुलांचे? कानमंत्र मी आत्ताच सांगितलं आहे ना, मग अशी आय कॅन आणि आय विल जे म्हटलं आहे ना की मी करू शकते आणि मी करेन, आणि याच्यावरती जाऊन म्हणजे काही झालं तरी मी करेनच, मी केल्याशिवाय राहणार नाही. हे जर डोक्यात कुठल्याही मुलीने बिंबवलं तर त्या काही पण करू शकतात.
म्हणजे माझ्या जे प्रेरणास्थान म्हटलं आहे ना, मला लहानपणापासून माझ्या बाबांकडनं शिकवण अशी होते. म्हणजे आमच्याकडे जनरली मुलींना कसं टिपिकल मुलींच्या मानसिकतेत वाढवलं जातं आहे. म्हणजे त्यांच्याकडे ती टिपिकल मुलगी जी मेंटॅलिटी असते ती हे करायला पाहिजे, नाही तू मुलगी आहे म्हणून तू असंच केलं पाहिजे असं जाणवलं जातं. माझ्या वडिलांनी ते कधीच सांगितलं नाही मला ते कायम म्हणायचे हे चुकीचं आहे म्हणून हे तू करू नकोस, तू मुलगी आहे म्हणून हे करू नकोस असं त्यांनी मला कधीच सांगितलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, लो एम इज अ क्राईम, हे मी त्यांच्याकडनंच ऐकलेलं होतं. बरं, फेमिनिस्ट तुम्ही आहात, मग फेमिनिस्ट व्यक्तीला म्हणजे होते पण प्रशासनात तर फेमिनिस्ट व्यक्तीला ना खूप त्रास होतो, किंवा ह्या परीक्षेत तयारी करून जर पास व्हायचं झालं तर फेमिनिस्ट असल्याला आणखी जास्त त्रास होतो. असा काही त्रास झाला का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर, स्वतःच्या स्त्रीत्वाविषयी अभिमान असणं ही वाईट गोष्ट नाही आहे. आणि आपल्याकडे फेमिनिझमविषयी ज्या काही संकल्पना आहेत त्या टोटली चुकीच्या आहेत. म्हणजे मी फेमिनिस्ट असूनही मी लग्न करते आणि 2 वर्ष का होईना मला असं वाटतं मला संसार चाललेला आहे, याच्यातच सगळं काही आलं असं काही नसतं. ज्या चुकीच्या संकल्पना आहेत ना फेमिनिझमविषयी, त्या मला वाटते जरा बदलायला पाहिजे समाजाने. काय बदलायला पाहिजे? म्हणजे टिपिकल फेमिनिस्ट म्हटल्यानंतर सर तुम्ही म्हटलं की त्रास होतो. एखादीला आपल्या स्त्रीत्वाविषयी अभिमान आहे किंवा तिने स्त्री म्हणून एखाद्या स्त्रीची बाजू घेतली तर का त्रास होणार? कारण ते बरोबर आहे ना. तर का ते बदलायला हवं? म्हणजे त्याच्यामुळे काय त्रास होणार आहे? आणि समजा त्रास झाला तर थोडासा सहन करायला काय हरकत आहे? मग आता सध्या आपले पती जे IRS अधिकारी आहेत संजय धिवरे, त्यांच्यापासून काही प्रेरणा मिळाली? अर्थात. काय मिळाली? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटलं की IAS झाल्यानंतर जर आपण निवांत झालो, म्हणजे आता थोडंसं स्वतःला वेळ द्यायला काही हरकत नाही, पण थोडंसं काही इतर गोष्टी करायला हरकत नाही. पण पहिल्यांदा मला त्यांच्याकडून हे केल्यानंतर जाणवलं की IAS झाल्यानंतरच खरं काम करायचं आहे आता. म्हणजे खरं आपल्या ज्याला जे म्हणतो आपण जे कष्ट किंवा करिअर किंवा जे काही करायचं ते आत्ता इथून सुरुवात होते, हे मी त्यांच्याकडे पाहून शिकले. म्हणजे IAS हे तुमच्यासाठी साधन आहे, साध्य नाही? आतापर्यंत तरी नाही. म्हणजे मला जे करायचं आहे ते आता इथून सुरुवात झाली आहे असं वाटतं मला. आणि त्यामुळं संजय तुम्हाला वाटतं की प्रेरणादायी आहे त्याच्या पाठीमागे? म्हणजे त्यांचं काम बघून वाटलं मला की ते पूर्वी ज्या पद्धतीने करायचे त्याच्यापेक्षा जास्त तडफेने आणि मेहनतीने ते IRS झाल्यावर काम करतात. बरं, एक महिला अधिकारी म्हणून नागालँडच्या ऐवजी जर समजा तुम्हाला महाराष्ट्र किंवा गुजरात कॅडर मिळालं तर तुम्ही काय नेमकं वेगळं कार्य करू शकाल? नागालँडच्या ऐवजी तुमची बदली जर समजा महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये झाली तर तुमच्या काय योजना असतील विशेषतः आपल्या मुलींच्यासाठी किंवा महिलांच्यासाठी एक अधिकारी म्हणून? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की आपल्याकडे ऑलरेडी इतक्या सगळ्या योजना आहेत, त्याच्यात आणखी नवीन काही योजना आहे आणायची किंवा अजून काही. मी शासकीय याच्याबद्दल बोलत नाही, मी आमच्या महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त मुली तुमच्याकडे बघून IAS झाल्या पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय योगदान देऊ इच्छिता? कारण मी काही जणांच्याकडनं ऐकलं की तुम्ही तुमचा जो प्रवास आहे तर तो लिहून प्रकाशित करणार आहात, तर त्या दृष्टिकोनातून तुमची काय अजून काही एखादी योजना आहे किंवा काही योगदान द्यायचं आहे? मी जसं सरांनी मला इथे बोलवलं तसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हटल्यापेक्षा हितगुज करायला जात असते, जशी मी तुमच्याशी बोलते तशी. त्याच्यात मला काही जणांनी म्हणजे जसं सरांनी पण म्हटलं आहे मला, आणि सरांचा फार आग्रह आहे की मी जे पाहिलं आहे, मी जे अनुभवलं आहे आणि मी जे बघते तो प्रवास मी लिहून सांगायला हवा, जेणेकरून मला नाही असं वाटत की मी फार काही अचीव केलं आहे. मला वाटतं सुरुवात आहे ही माझ्या यशाची, पण तो लिहिला तर आपल्या महाराष्ट्रात जो मुलींचा टक्का अजूनही कमी आहे तो जरा जास्त वाढेल. म्हणून मी काहीतरी लिहायला पाहिजे आणि सगळ्यांच्या आग्रहामुळं मी त्याची सुरुवात पण केलेली आहे आणि जवळपास 30-40% माझं पुस्तक येतं आहे आता लवकरच. तर ते मी सध्या लिहित आहे, म्हणजे त्याच्यावर काम चालू आहे.
भाग्यश्री, इथं पालकही भरपूर आहेत आणि तुझ्या जीवनामध्ये वडिलांचा किंवा आईचा जितका प्रभाव होता IAS बनवण्यामध्ये, तर तसं इथल्या पालकांच्यासाठी तुझं काय सल्ला राहील की हाऊ दे शुड हॅव देअर अप्रोच टुवर्ड देअर चिल्ड्रन्स करिअर किंवा एस्पेशली गर्ल चिल्ड्रन्स ऑफ द डॉटर्स करिअर? तर मी आत्ताच सांगितलं, म्हणजे माझ्या वडिलांनी मला तू मुलगी आहेस म्हणून हे कर किंवा हे करू नको असं कधीच म्हटलं नव्हतं. फक्त तू हे चुकीचं आहे म्हणून हे करू नको आणि हे बरोबर आहे म्हणून हे कर, असं ते कायम सांगायचे. मला वाटते पालकांनाही घरी मुलींच्या संदर्भात हाच अप्रोच ठेवायला काही हरकत नसावी. विनाकारण तू मुलगी आहेस म्हणून तू इकडे जाऊ नकोस किंवा हे करिअर करू नकोस किंवा स्पेसिफिकली हेच करायला पाहिजे असं हा व्ह्यू थोडा बदलावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्ह्यू बदलावा म्हणजे तिला काही सांगू नये, तिला जे पाहिजे ते करू द्यावं असं पण मी म्हणत नाही. कारण माझे वडील मला इतकं स्वातंत्र्य देताना तेवढंच माझ्यावर बंधनं घालायची आणि मला अभिमानाने सांगावं वाटतं की मी वडिलांच्या हातचा भरपूर मार खाल्लेला आहे लहानपणी. सध्या जे यशस्वी झालेले विद्यार्थी असतात ते बरेच जण सांगतात की IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल तर रोज एक 12 तास अभ्यास करावा लागतो, 1 वर्ष तयारी करावी लागते, 2 वर्ष तयारी करावी लागते आणि एकंदरीत आपली पार्श्वभूमी आणि तुमची तयारी बघितली तर हे सगळं खोटं असं वाटतं. तुम्ही कशी तयारी केली, केला का असा एवढा अभ्यास? मी तरी माझ्या आयुष्यात आतापर्यंत सलग दिवसभर 12 तास अभ्यास केलेला नाही. त्याच्यामुळं काय शेड्यूल काय होतं तुमचा अभ्यासाचं? मला शेड्यूलच नव्हतं सर. कशी तयारी कशी केली मग? कारण विदाऊट शेड्यूल किंवा तयारी केल्याशिवाय इतक्या मोठ्या पदावर जाणं तसं न पटणारी गोष्ट आहे. सर मी म्हटलंय मी तयारी करत होते पण माझं शेड्यूल नव्हतं. कशी तयारी केली? कारण मी एकाच वेळेस माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर माझी आई आजारी असायची आणि घरात मी एकटीच मुलगी असल्याने मला कायम 3 आघाड्यांवर सर्कस करावी लागली. एक म्हणजे आईची प्रकृती सांभाळणे, दुसरी गोष्ट नोकरी करणे आणि घर सांभाळून तिची तब्येत सांभाळून स्वतःची तब्येत सांभाळणे आणि मग अभ्यास करणे. त्याच्यामुळं मला याच्यात दिवसभर सलग 12 तास शक्यच नव्हते. 12 काय मला 6 तासही शक्य नव्हते. पण मी जिथं मला मोकळा वेळ मिळेल, मग ते ऑफिस असो ते घर असो, मी कुठे का जाईना माझ्यासोबत माझ्या बॅगमध्ये माझं पुस्तक कायम असायचं. कुठं पण वेळ मिळाला काही पण असो तिथे मी पुस्तक उघडायचे आणि वाचत बसायचे. म्हणजे किमान अभ्यास केला किती व्हायचं तर तरी काहीतरी असणार ना? 2 तास 3 तास 1 तास काहीतरी असेल. म्हणजे परीक्षा आल्यानंतर शेवटचे 2 महिने मी बऱ्यापैकी 5-6 तास तरी ओढून ताडून द्यायचे. पण त्याच्या अगोदर रेग्युलर मिनिमम दिवसभराला 2, 3, 4 जसं वेळ मिळेल तसं. बरं, काही जणांचं म्हणणं असं असतं की अभ्यास करताना नोट्स काढल्या पाहिजेत आणि त्याच वारंवार वाचल्या पाहिजे. तसलं काही केलं होतं? मी आजपर्यंत एक पण नोट्स काढलेली नाही. वेळ नव्हता म्हणून. म्हणजे केलं कसं त्याला? काहीतरी केल्याशिवाय होणार नाही ना? मी आत्ताच सांगितलं सर, मी जसा वेळ मिळेल मला जितका फावला वेळ मिळेल. मग तुम्हाला एक प्रसंग सांगू का? सांग. म्हणजे मुद्दाम वेळेच्या अभावी शेड्यूल पुढे लेट होऊ नये म्हणून विचारते. तर मी मेन्स 2011ची मेन्स पास झालेली होती आणि माझ्या निकालानंतर मी प्रिलिम पास झाले होते आणि मला मेन्ससाठी अभ्यास करायचा होता आणि सुट्ट्या मला नंतर टाकायच्या होत्या जेव्हा मेन्स एकदम तोंडावर येईल तेव्हा. तर मी म्हणजे नागपूरच्या विक्रीकर खात्यात काम करत असताना आमच्या काही 4-5 जणींचा ग्रुप होता जेवायचा. दुपारचं लंच आम्ही एकत्र जेवायचो. पण ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून मी त्या लंच ग्रुपमध्ये जेवायला जायचं सोडलं. मी स्वतःच्या केबिनचं दार बंद करायचे, एकीकडे डबा ठेवायचे. विक्रीकर अधिकारी असताना? हां, मी सहाय्यक आयुक्त होते विक्रीकर खात्यात. तर मी डाव्या हातात असं पुस्तकं पकडायचे आणि उजव्या हाताने अशी जेवायचे आणि केबिनचं दार बंद आणि बाहेर पिऊनला सांगून द्यायचे की मॅडम आतमध्ये नाही तसं सांग.
आणि मग एक दिवस मी असंच फ्रंटलाईन की हिंदू वाचत बसले होते. त्यातलं एक आर्टिकल अतिशय आवडलं मला आणि ते आर्टिकल वाचत असताना आता मी दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करायचे. मी हिंदू वाचायचे आणि दुसऱ्या हाताने जेवायचे. तर त्या आर्टिकलमध्ये मी इतके मग्न झाले की मला जेवण झाल्यानंतर लक्षात आलं की मी नुसतं पोळी खाल्ली आहे, भाजी खाल्लीच नव्हती. म्हणजे मी अभ्यास असाच करायचे, म्हणजे काही पण असू तिकडे. डिवोशन वॉज व्हेरी इम्पॉर्टंट मे बी, म्हणजे होतं मला ते. आता काय झालंय, गेल्या 2 वर्षापासून UPSCनं सगळंच पॅटर्न बदललेलं आहे आणि नॉट द नॉलेज बट द ॲप्टिट्यूड याच्यावरती जास्त भर दिला आहे. तर आत्ता परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी नेमकं काय बदल करायला पाहिजे? कदाचित तुम्हाला मसुरीच्या वेळेला तिथं याबाबत काहीतरी समजलं असणारच, तर जरा सांगा ना कशी तयारी करायला पाहिजे. मी म्हटलं माझ्या मतानुसार परीक्षा कुठलीही असो, त्याचा पॅटर्न कितीही बदलू दे, सिलेबस कसाही असू दे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही अभ्यास किती तास करावा याच्यापेक्षा तो कसा करावा याला जास्त महत्त्व आहे. आणि काय वाचावं याच्यापेक्षा काय वाचू नये हे लक्षात आणावं थोडं, म्हणजे उगाच फारंभार काहीतरी करत बसण्यापेक्षा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे MPSCच्या बाबत मी आता बोलणार नाही, UPSCच्या बाबत बोलते की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट वाचता तर त्याला थोडंसं डोक्यात त्याच्यावर विचार करायला काही हरकत नाही. म्हणजे त्याला किती अँगल्स असतात, की एखादी गोष्ट वेगवेगळ्या बाजूने कशी चांगली होऊ शकते किंवा नाही होऊ शकत, त्याचे फायदे काय, तोटे काय. म्हणजे उरलेला निवांत वेळ डोक्यात असं सतत चालू असलं ना, तर मला वाटतं जेव्हा तुम्ही लिहिता ते तुमचं स्वतःचं कंटेंट आपोआप बाहेर येत पडत जातं. आणि जेव्हा तो पेपर जो आपला तपासला जातो तेव्हा त्या आपल्या ज्या कंटेंटचं एक वेगळं इम्प्रेशन त्या पेपर तपासणाऱ्याच्या मनात तयार होतं. आणि ते जर वेगळं उत्तर त्याला आढळलं किंवा दिसलं, वेगळं म्हणजे एकदम काहीतरी प्रचंड वेगळं नाही, तर त्याला तो नक्की अप्रिशिएट करतो. एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲटिट्यूड असा एक नवीन विषय आणलेला त्यांनी मुख्य परीक्षेला. आणि यावर्षीच्या निकालात जे पास झालेले विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातले सुद्धा 250 पैकी 150च्या वरती वगैरे मार्क पडलेत. आणि त्यासाठी पुस्तक वगैरे असं काही नाही आहे. आणि त्या सगळ्यांना ज्यांना जास्त मार्क पडले ते ऑलरेडी दे हॅव डन द फाउंडेशन कोर्स ॲट मसुरी. ज्याला देशात जो पहिला आला विद्यार्थी तो IPS सध्या ट्रेनिंग घेतोय आणि त्याला तो एथिक्सच्या पेपरमध्ये 250 पैकी 150 मार्क पडले. तर मला इथे एक विचारायचं आहे की मसुरीमध्ये तुम्हाला एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲटिट्यूड याच्याबद्दल नेमकं काय शिकवतात? एथिक्स इन ॲडमिनिस्ट्रेशन, इंटिग्रिटी आणि ॲटिट्यूड. कारण तो योगेश अग्रवाल जो पहिला आला, त्या मनोज अग्रवाल, योगेश, तर त्याने सांगितलं की मला जो फाउंडेशन कोर्स आहे त्याच्यामुळे मी इथं मार्क जास्त पाडू शकतो. खरं आहे का? शिकवतात की नाही शिकवतात? मी माझा FC व्हायचा आहे अजून फाउंडेशन. पण हे बरोबर आहे, म्हणजे जेव्हा आम्हाला स्पेसिफिकली शिकवलं जात नाही, तुमच्या मनावर इनडायरेक्टली बिंबवल्या जातात. तुमच्याकडे जे लेक्चरर्स येतात, म्हणजे लेक्चर्स आमची जी होतात त्याच्यात बरेचसा म्हणजे त्यात अतिशय वेल नोन आपापल्या फील्डमधले लोक येतात, अतिशय मोठी मोठी मंडळी येतात. आणि ही मोठी मंडळी आपल्या यशाचं जेव्हा रहस्य आम्हाला, जसं मी बोलते तसं आम्हाला सांगतात, तेव्हा बोलता बोलता त्या बऱ्याचशा अशा गोष्टी नकळतपणे सांगून जातात. तर त्या गोष्टींचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट आपल्यावर होतो. म्हणजे सगळीच सांगत नाही, पण काही जी मंडळी असतात ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे आपल्या भारताचे भावी प्रशासक तयार केले जातात. त्याच्यामुळं एक प्रशासक म्हणून तुमची मेंटॅलिटी कशी असावी, तुम्ही कसं काम करावं याचं रीतसर प्रशिक्षण असतं ते, आणि त्याचा फायदा इकडे होतो असं मला वाटतं. भाग्यश्री, तू एकमेव मराठी मुलगी आहेस सध्या तुझ्या बॅचमध्ये. माझ्या बॅचमध्ये बाकीच्या सगळ्या भारतात इतर आलेल्या मुली आहेत. तुझ्यात त्यांच्यात काय फरक आहे? काय तसा म्हटलं तर काहीच नाही. काहीतरी त्या मला असं वाटलं अर्थात, कारण म्हणजे जेव्हा आमची मैत्री झाली त्याच्या तुम्ही शेना अग्रवालचं नाव ऐकलं असेल. ती आमच्या बॅचची टॉपर, ती भारतातली सगळ्यात हुशार. ती एम्समध्ये पण टॉपर होती आपल्या याची. तर आम्ही असं बोलत असताना माझी बॅचमेट आहे डॉक्टर वर्षिणी म्हणून,
असंच मी बोलता बोलता नंतर मी कसं केलं, काय केलं, हां म्हणजे मी कदाचित माझं कौतुक सांगत नाही, मला ही गोष्ट मी सांगितली पण नाही, पण आज आवर्जून शेअर करते की माझी प्रतिभा ती MP कॅडरला IAS आहे, वर्षिणी AP कॅडरला IAS आहे. तर असं डिस्कस करत असताना मी असं सांगितलं माझ्या आयुष्यातले काही टप्पे, कालावधी वगैरे हे ते. तर तेव्हा वर्षिणीने मला म्हटलं होतं ती अतिशय तामिळनाडूची आणि ती अतिशय हुशार आहे, ते डॉक्टर आहे. जर भाग्यश्री तुझ्याकडे ही सिच्युएशन नसती तर कदाचित आज तू शेणाच्या जागी असतीस. म्हणजे मला वाटतं की तिने फार मोठं कौतुक केलं आहे. ती शेणा अतिशय हुशार आहे, तिची बरोबरी मी करू शकत नाही आणि करणार पण नाही कधी. पण तिने जे मला त्याच्यातनं सांगितलं की तू जे केलंय ते फर्स्ट स्टॉपरपेक्षा पण महत्त्वाचं आहे. म्हणजे तू जे केलंय ते कदाचित आम्ही तुझ्या जागी असतो तर कधीच करू शकलो नसतो. इथं भाग्यश्री मग आमच्या सर्व श्रोत्यांना एक तुझ्याकडनं ऐकायचं आहे, कारण डॉक्टर विद्यार्थीनं जी भारतात पहिली होती तिनं तुझ्याबद्दल जर एवढं कौतुक केलं असेल तर नाही सर, माझी बॅचमेट होती वर्षिणी नावाची. तर आजारी असताना बऱ्याच नाजूक परिस्थितीतून आपण गेलेला आहात, तर त्यावेळेला कसं धैर्य मिळालं की अक्षरशः असं म्हणता येईल की मृत्यूशय्येवरती आपण एका प्रसंगी होता आणि त्याच्यातनं बाहेर यायचं आणि IAS अधिकारी व्हायचं. सो हाऊ यू डिड दॅट, कसं झालं तुझं?